पुढील रचना श्री सदैव सप्तसुरात दंग मी अर्वाचीन कवींचे काव्यविचार स्मरत पाहतो दुनियेला तिच्यातील सौंदर्याला जे इंद्रधनुषी रंगांनी वेगवेगळ्या ढंगांनी येत असते स्वप्नांचे रूप घेऊन. सुरम्य स्वप्ने जी पाहत असतात कवी शास्त्रज्ञ विचारवंत आपल्या प्रातिभ नेत्रांनी दिव्य चक्षुंनी जिथे भेटतात सारेच भूतकाळातील दिव्य मानव ज्यांनी वर्तवलेली असतात भविष्ये येणाऱ्या दिव्य काळाची संगमयुगाची नव्या विश्वधर्माची जेथे केवळ प्रेम हेच असते बंधन साऱ्या जीवांना एकमेकात गुंतवून ठेवणारे. ते सांगण्यासाठीच प्रवृत्त होतात सारे स्वर व्यंजन काना मात्रा वेलांटी इत्यादी कवितेचे रूप घेऊन जे नेहमीच असते नवीन आणि तरुण आकर्षित करते साऱ्यांनाच आपल्या केवळ अस्तित्वाने. सौंदर्याचे नवनवे रूप घेऊन ती साकारते जगाच्या आरशात नवी दृष्टी देणारी सृष्टी बनून. शुद्ध संकल्पातून होणारा शिवशक्तीचा शब्दाविष्कार नष्ट करतो सारेच विकार कायिक वाचिक मानसिक स्वरूपाचे सारेच आजार काव्यौषधींनी पुष्ट होऊन आत्मसंतुष्ट होऊन आपल्याच दिव्य कृतीने विश्वाचे आरोग्य अबाधित राखत औषधम जान्हवी तोयम हा महामंत्र सिद्ध करीत. दिनांक 28/8/2017 रात्र 12:50 पुढील रचना श्री मायेचे पांघरूण घेऊन निसतो मी ती देते ब्रह्मानुभव सर्वच अवस्थात समभाव जागविणारा एक समर्थ आत्मानुभव ज्यासाठी करीत असतात साधना सारेच साधक आपल्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी. नित्याचा नामजप देतो फळ साऱ्याच ईश्वरनिष्ठांना आत्मबळ देत ज्यावर सुरू असतात सारेच मानवी व्यवहार सांसारिक कर्तव्याचे नवे मापदंड बनून. कर्तव्यपूर्तीचे हे क्षण बनतील चिरंतन आठवण ही खात्री मनाशी बाळगत मी अनुभवतो अखंड जागृतावस्था जी चालवीत असते साऱ्याच व्यवस्था आधुनिक संस्थांच्या माध्यमातून. तिचेच हे चिंतन श्रवण मनन निदिध्यासन शुद्धात्म्याचे दर्शन आपल्याच नेत्रांनी आपल्याच हृदयात होणारे विश्वरूप प्रदर्शन दिव्य स्वप्नांच्या रूपाने. श्री ग. वैद्य अग्निहोत्री 28/8/17 रात्र 1 वाजता.